एक वारदात के बारे में इन्फॉर्मेशन मिली थी कि फायरिंग का है, लेकिन ऐसे कुछ नहीं हुआ है। हमने हमारे एक्सपर्ट टीम ने वहाँ पे विज़िट किया। वहाँ पे सामने एक बिल्डिंग है, उस बिल्डिंग में एक लड़का रहता है, उसने एक लगोर नाम की चीज़ रहती है, उसके थ्रू ऐसे हिट किया था। और वहाँ मिसाल की यहाँ हमें वो हिट किए हुए हैं एरे के टुकड़े भी मिले हैं, और बबलू खान के यहाँ हमें वो एरा भी मिला है। ऐसे कुछ भी फायरिंग एरा ऐसा कुछ नहीं हुआ है। और इसकी वहाँ पे फॉरेंसिक टीम भी अप्रोच हुई थी, गन पाउडर के ट्रेसेस नहीं मिले हैं, और क्लियर कट हिट एरे की हिट का वो निशान भी मिला है, और वो लड़का भी हमारे कस्टडी में है। तो आगे की फर्दर इन्वेस्टिगेशन चल रहा है। कोई ऐसी वारदात यहाँ पे नहीं हुई। सोशल मीडिया पे तमाम प्लेटफॉर्म पे फायरिंग घटना मतलब बताया जा रहा है, क्या है, अफवाह है, क्या है? ये अफवाह ही है। लोगों से निवेदन है कि ऐसे कुछ झूठी अफवाहों पे भरोसा ना करें। हमने खुद वहाँ पे स्पॉट जब में जाके इंक्वायरी की है, डिटेल थरो इंक्वायरी हुई है। क्राइम ब्रांच की टीम भी थी, पुलिस स्टेशन की टीम भी थी, और फॉरेंसिक लैब को भी हमने वहाँ पे पहचान किया था। और सभी के आफ्टर थरो इन्वेस्टिगेशन हमें ये रियलाइज़ हुआ कि वो लगोर का हिट है, और वैसे एविडेंसेस भी वहाँ मिले हैं। कारण असं है का मी रात्री 10 वाजता जेवायला गेलो आणि एक असा आवाज आला काचीवर आणि पडदे लागले होते. तर मी पाहणीसाठी मी उठलो, माझ्या डायनिंग टेबलवर इथूनच उठलो, जेवायला इथेच बसलेलो आणि मग पडदे हलवले, कारण त्याच्या अगोदर एक 8 दिवस अगोदर तिकडची एक मार्बलची पट्टी पडलेली वर स्लायडिंगच्या वर. तर मला वाटलं का दुसरी पट्टी पण पडली का. पाहण्यासाठी वर मी गेलो तर तिथे मला ना ते फायरिंगचं ते गोळी लागलेली ती छत दिसलं. मी इमिजिएटली 112 वर फोन केला, बोलूया प्रकरण वेगळं दिसते मला, खेळ नाहीये. 112 लगेच ते 2 कॉन्स्टेबल आले, पाहणी केली, सगळं झालं. पण इथूनही त्या लोकांनी फोन केला, म्हणजे एक PI आले वसे पोलिसचे, त्याने आले, अर्धा तास बसले, पाहणी केली, इकडे तिकडे बघितले आणि ते निघून गेले. 15-20 मिनिटांनी परत फोन आला PI साहेबांचा का तुम्ही मिसाल साहेब जरा पोलिटिशियन ले या आणि आम्हाला स्टेटमेंट द्या, कारण हे काय हलक्यात तुम्ही घेऊ नका, प्रकरण गंभीर आहे. तर मी गेल्यानंतर मी 1 तास बसतो तिकडे, आणि मी तिकडे स्टेटमेंट देत असताना आणि गाववाले पण सगळे जमा झाले, हळूहळू माहीत पडलं. आणि झाल्यावर माझ्या स्टुडंट्सला आम्ही सगळे घरी येताना मग मोठे PI साहेब आलेले घरी, आणि 2 होते जीप वगैरे उभे होते. त्या लोकांनी पाहणी करून मला बरं आहे सांगून उद्या सकाळी बघा, आणि ते निघून गेले. सकाळी 6 वाजेपर्यंत क्रॅमवाले फोन यायला लागले, आणि दुसरे ते लॅबवाले आले, ते टेस्टिंग करण्यासाठी कोणती गोळी आहे, काय आहे, कोणत्या अँगलने आले. बरेच लोक, कमीत कमी 30-35 लोक मागे पुढे त्या बिल्डिंगवर चढले. इथे अख्ख्या गावात माहीत पडलं माझ्यावर फायरिंग झाली वगैरे. छानबीन चालू आहे, संध्याकाळ पण आपल्याला कळेल. आणि थोडं असं आहे का, मध्ये आप्पा आले होते विसर्जनच्या टायमाला, आणि मी अचानक त्यांना भेटलो, आप्पा नमस्कार करून. तेव्हा ते बरं झालं, मी मनात विचारच करतो तू कुठे दिसत नाहीये मला, आणि तिथे डिक्लेअर करून देऊ का, हे बाबा बघा आपले कार्यकर्ता, मी बाबू मिसालला मी तिकीट देणार आहे, यंदा हा आपला बिनविरोध कॅन्डिडेट आहे असं कोणते बोलला. ते पण 10 वर्ष ते जी इच्छुक असेल ते जळले असतील, अरे यालाच हटवायला तर घाबरा, त्याच्या प्रकरण मला काय समजत. तेच माझं दुसरं काय नाही, घेणं देणं नाही, प्रॉपर्टीचा वाद नाही आपला, माझा काय नाही घेणं देणं, चाललंय देवाचं.